अगं, तुझी या घरात किंमतच काय आहे? सासूचे हे शब्द ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आले. लग्नानंतर तिने प्रत्येक अपमान गिळून टाकला, प्रत्येक टोमणा सहन केला, पण तिला माहीत नव्हतं की एक दिवस तिची शांतता वादळ बनेल आणि ज्यांनी तिला रडवलं होतं त्यांनाच तिच्यासमोर हात जोडावे लागतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुनेचा जबरदस्त पलटवार या कथेच्या पार्ट 2 मध्ये. गेल्या काही महिन्यात सुमनच्या आयुष्यात खूप बदल झाला होता. ज्या सुमनला घरात कोणी किंमत देत नव्हतं, ती आता स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवू लागली होती. पण शारदाबाईचा स्वभाव अजूनही पूर्णपणे बदलला नव्हता. त्यांना अजूनही वाटत होतं की घरात त्यांचाच शब्द अंतिम आहे. सुमन मात्र आता शांत होती, पण कुमकुवत नव्हती. तिने सहन करायला शिकलं होतं, पण अन्याय गप्प बसून सहन करायचा नाही हेही शिकली होती. एक दिवस अमोलच्या दुकानात मोठी चोरी झाली. रात्री दुकान फोडून लाखो रुपयांचा माल चोरून नेण्यात आला. सकाळी ही बातमी समजताच घरात खळबळ उडाली. अमोल अक्षरशः कोसळला. त्याने अनेक लोकांकडून कर्ज घेतलं होतं. आता व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली होती. शारदाबाई चिंतेत होत्या. घरातील वातावरण पूर्ण बदललं. कर्जदार घरासमोर येऊ लागले. फोनवर फोन येत होते. रोज नवीन समस्या उभी राहत होती. अशा वेळी अनेक नातेवाईकांनी पाठ फिरवली. ज्यांनी कधी मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या ते फोनही उचलत नव्हते. अमोल पूर्णपणे खचला होता. एक रात्री तो एकटाच बसून रडत होता. सुमनने त्याला पहिल्यांदाच इतकं असहाय्य पाहिलं. ती त्याच्या जवळ बसली. काळजी करू नका, आपण पुन्हा उभे राहू. अमोल हसला. कसं शक्य आहे? मी आहे ना. सुमनचा आत्मविश्वास पाहून अमोल थोडा शांत झाला. दुसऱ्या दिवशी सुमन बँकेत गेली. तिने गेल्या काही वर्षात कमवलेले पैसे जमा केले होते. तिच्याकडे चांगली बचत झाली होती. तिने ती सर्व बचत अमोलच्या व्यवसायासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिने अमोलसोबत चेक ठेवला तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे सगळे पैसे? हो, पण हे तुझे आहेत. सुमन हसली. आपलं घर आहे. तुमचं संकट म्हणजे माझंही संकट. अमोल काही बोलू शकला नाही. हे सगळं शारदाबाई पाहत होत्या. त्यांच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. जिला त्यांनी वर्षानुवर्ष कमी लेखलं, जिला प्रत्येक गोष्टीत टोमणे मारले, तीच आज घर वाचवण्यासाठी उभी राहिली होती. त्यांच्या डोळ्यासमोर सुमनवर केलेले अन्याय फिरू लागले. सुमनने फक्त पैसे दिले नाहीत, तिने अमोलच्या व्यवसायासाठी नवीन योजना तयार केली. ऑनलाईन विक्री सुरू केली. सोशल मीडियावर जाहिरात केली. नवीन ग्राहक जोडले. अमोल आश्चर्यचकित झाला. त्याला कधी वाटलं नव्हतं की सुमनमध्ये इतकी क्षमता आहे. काही महिन्यातच व्यवसाय पुन्हा सुरू झाला. नुकसान भरून निघू लागलं. कर्ज कमी होऊ लागलं. घरात पुन्हा आनंद येऊ लागला. एक दिवस शारदाबाईंनी सर्व नातेवाईकांना घरी बोलवलं. सुमनला वाटलं काही कार्यक्रम असेल. सगळे हॉलमध्ये बसले होते. शारदाबाई उठल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या सुमनसमोर आल्या आणि अचानक तिचे हात हातात घेतले. सगळे आश्चर्याने पाहत होते. शारदाबाई म्हणाल्या, सुमन, आज मला सगळ्यांसमोर काही सांगायचं आहे. घरात शांतता पसरली. मी तुझ्यावर खूप अन्याय केला. सुमन स्तब्ध झाली. तू या घरासाठी इतकं केलंस, पण मी तुला कधी प्रेम दिलं नाही. शारदाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ कर बाळा. हे शब्द ऐकताच सुमनच्या डोळ्यातही पाणी आलं. सगळ्यांना वाटलं होतं की आता सुमन राग काढेल, वर्षानुवर्षाचा अपमान आठवून उत्तर देईल. पण सुमनने जे केलं तेच तिचा खरा पलटवार होता. तिने शारदाबाईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहात. मला तुमच्यावर राग नाही. संपूर्ण घर भावूक झालं. हे सगळं परी पाहत होती. ती धावत आली. आईला मिठी मारून म्हणाली, माझी आई सर्वात मजबूत आहे. सुमन हसली. तिला वाटलं तिचं सर्व दुःखांचं चीज झालं. त्या रात्री अमोल सुमनजवळ आला. मला माफ कर. सुमनने विचारलं, कशासाठी? मी तुला कधी समजून घेतलं नाही. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता. आई चुकीची असताना मी गप्प राहिलो. सुमन शांतपणे ऐकत होती. आज मला समजलं
की तू किती मोठं मन घेऊन जगतेस. काही महिन्यांनी गावात महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये सुमनला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात आलं, कारण तिची यशोगाथा सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. मंचावर उभं राहून ती म्हणाली, स्त्रीने सहनशील असावं, पण स्वतःचा अभिमान गमावू नये. टाळ्यांच्या कडकडाट झाला. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक महिला तिच्याकडे आल्या. त्यांच्या डोळ्यात आशा होती, कारण सुमनने त्यांना एक महत्त्वाचा धडा दिला होता. अन्यायाला उत्तर सुडाने नाही, तर स्वतःला सिद्ध करून द्यायचं असतं. त्या रात्री सुमन घराच्या कच्चीवर उभी होती. आकाशात चंद्र चमकत होता. तिला तिचे संघर्ष आठवत होते. अपमान, टोमणे, अश्रू, वेदना सगळं डोळ्यासमोरून जात होतं. तेवढ्यात शारदाबाई तिच्या जवळ आल्या. त्यांनी सुमनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, देवाने मला मुलगी दिली नव्हती, पण तू मला मुलीपेक्षाही जास्त मिळालीस. हे ऐकताच सुमनच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. खाली उभे असलेले अमोल आणि परी हसत होते आणि अनेक वर्षांनी त्या घरात खरा आनंद नांदत होता. स्वतःची किंमत दुसऱ्यांना सांगण्याची गरज नसते. वेळ आल्यावर तुमची कर्मच तुमची ओळख बनतात. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.